नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. स्वामींच्या चरणी रांगोळी काढणं ही एक भक्तीची सेवाच आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात रोज मोठी रांगोळी काढणं शक्य होत नाही. अशा वेळी आपण रेडी किंवा इन्स्टंट रांगोळीचा वापर करून स्वामींचा दरबार किंवा आपलं घर कसं सजवू शकतो हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. रांगोळी सुरू करण्याच्या आधी श्री स्वामी समर्थ. लागूया आता कामाला आपण. अगदी आपण आज पाहणार आहोत की इन्स्टंट आणि फटाफट अशी रेडी रांगोळी आपण स्वामी चरणी कशी बनवू शकतो. म्हणजे मी माझ्या मैत्रिणींकडे आणि बऱ्याच म्हणजे आमच्याच खूप साऱ्या अशा मावशी, आजी, काका, काकी आणि अगदी आमच्या घरातल्या प्रत्येक काही जी नातेसंवाईक आहेत त्या सगळ्यांकडे दर गुरुवारी मी स्वामीची रांगोळी काढताना बघितलेली आहे. अगदी ते भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं सुद्धा ते रांगोळीने लिहित असतात. श्री स्वामी समर्थसुद्धा ते रांगोळीने दर गुरुवारी काढत असतात आणि हे सगळं बघून ना मन अगदी प्रसन्न होतं. आणि त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी स्वामीचरणी आपण जे पण उपासना किंवा ज्या काही भक्ती साठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आनंदासाठी, शांतीसाठी, मनशांतीसाठी करत आहात, त्या सगळ्यांना माझा सलाम आहे. आणि त्या सगळ्यांसाठी ही इन्स्टंट रेडी रांगोळी बनवण्यासाठी थोडीशी मेहनत आहे, पण नक्कीच दर गुरुवारी तुम्ही वापरू शकाल. रांगोळीतील घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि प्रसन्नता वाढते. स्वामींच्या पादुकांसमोर रांगोळी काढणं किंवा आपल्या देवघरात स्वामीच्या चरणी अशी रांगोळी काढणं हे किती सुंदर असेल नाही का. जेव्हा आपण स्वामी केंद्रस्थानी ठेवून किंवा अगदी आपण त्याची रांगोळीमध्ये सजावट करू तेव्हा नक्कीच स्वामींची कृपा आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर सदैव असेल. अरे इथे एक्स्ट्रा रांगोळी पडली आहे, पण काहीच टेन्शन नाही. जी रांगोळी चिटकलेली असेल त्याला जर आपण डिस्टर्ब केलं आणि त्याला अजून एखादा थर दाबला तिथेच तर तो जास्त थर पडेल आणि तिथे जास्तीची रांगोळी चिटकून जाईल. अरे रे, तुम्हाला स्टार्टिंगपासूनची मेथड आणि स्टेप्स सांगितलीच नाही ना. चला तर मग ऐकूया किंवा पाहूया स्टार्टिंगची रांगोळी. बघा, जेव्हा मी झटकणार ना तेव्हा तिथे तो लेअर राहणार नाही, एक्स्ट्राची रांगोळी पडून जाईल. आता काय ना, माझ्याकडे एकाच डिझाईनमध्ये 2 वेगवेगळे सर्कल आणि स्वामींची आकृती असलेली अशी रांगोळीची प्रिंटआउट होती आणि त्यावर मी OHP शीट ठेवली. आता मला असं पण करता आलं असतं की एकाच OHP शीटमध्ये मी सेम डिझाईन केली असती, म्हणजे मला नेहमीच तीच एक डिझाईन वापरता आली असती. पण आता असं केल्यामुळे काय होतं आहे, स्वामींची ही जी आकृती आहे जी मी काळ्या रंगाने करून ठेवणार आहे ती मला वेगवेगळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर हर रोज वापरता येईल. हर रोज किंवा दर गुरुवारी वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल. आणि म्हणूनच काळ्या रंगाची ही जी आकृती मी स्वामींची बनवणार आहे ती मी वेगळी अशी वेगळ्या OHP शीटवर बनवली आणि बॅकग्राऊंड जो होता तो अगदी वेगळ्या शीटवर बनवला. इथे आपण 60-40चं फॅब्रिक ग्लूचं मिश्रण लावून घेतलं आहे आणि त्यावर आपण काळ्या रंगाची ही जी रांगोळी आहे ती टाकून घेतलेली आहे. पेपरने त्यावर हलकासा दाब द्यायचा आहे आणि OHP शीट झटकायची आहे. झटकल्यावर काय होईल, जी रांगोळी चिटकणार आहे ती रांगोळी चिटकेल आणि जी रांगोळी चिटकणार नाही ती रांगोळी निघून येईल. एक लेअर सुकला आहे की नाही हे कसं चेक करायचं, झटकायचं आणि बघायचं की आपली रांगोळी कुठे पडत तर नाही आहे. जर रांगोळी पडत असेल तर तुमची पहिला लेअर व्यवस्थित लागलेला नाही आहे. दुसरा लेअर मारण्यासाठी किमान 1 ते 2 तास तुम्ही वाट बघा, लेअर पूर्णपणे सुकला आहे की नाही पूर्णपणे खात्री करून घ्या आणि मग नंतर परत तेच 60-40चं रेशिओ लावून किंवा अगदी थोडं पातळ केलात ह्या लेअरला तरीही चालणार आहे. कारण काय होतं माहिती आहे, सेकंड लेअरला आपल्याला तेवढं फिक्स असं बॅकग्राऊंड मिळत नाही. रांगोळीवर तुम्हाला तो लेअर लावायचा असतो, ते मिश्रण लावायचं असतं, त्यामुळे थोडंसं पातळ मिश्रण बनवलं तरीही चालणार आहे. सो सेम पद्धत आपण आपल्या सगळ्या लेअरवर करून घेणार आहोत. इथे मी येल्लो, ऑरेंज आणि काळ्या रंगाचा या 3 रंगाचा वापर करून तुम्ही पाहतच असाल ही डिझाईन कंप्लीट केलेली आहे. 2 लेअर कंप्लीट झाल्यानंतर आपल्या स्वामींची आकृती बघा परफेक्ट ब्लॅक आणि ही परफेक्ट शेड्समध्ये आलेली आहे.
बघा काहीसं असं आपण त्याला अरेंज करू शकतो. आणि स्वामींची ही जी पूर्ण आकृती आहे ती आपण वेगवेगळ्या रंगांवर सुद्धा सेट करू शकतो. काही डिटेलिंग्स तुम्ही ॲक्रेलिक रंगाच्या कलर्सने करू शकता आणि तीसुद्धा तुम्हाला 2 लेअर सुकल्यानंतर करायचं आहे. हे लक्षात ठेवा, 2 रांगोळीच्या लेअर तुम्हाला मारायच्याच आहेत, ज्यामुळे तुमची रांगोळी थिक आणि थोडीशी वजनदार होऊन जाईल. आता तुम्हाला माहिती आहे का, रेडी रांगोळी आणि झटपट रांगोळीची ही जी पद्धत आहे ना, ती भक्तीसाठी फार महत्त्वाची ठरेल का? कारण प्रत्येक गुरुवारी तुम्हाला वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवर तुम्हाला ही आकृती वापरता येईल. आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवर जेव्हा आपण ह्या आकृतीचा वापर करू, तेव्हा नक्कीच आपल्या दारी एक सुंदर रांगोळी तयार असेल, हो की नाही? आता ह्या बॅकग्राऊंडवर मी पहिल्यांदा ऑरेंज आणि रेड आउटलाईन ट्राय केली होती. बट नंतर मला ते इतकंसं पटलेलं नाही आणि म्हणूनच मी इथे परत एकदा व्हाईट रंगाची ॲक्रिलिक ची बॉर्डर करायला सुरुवात केली. आता हे तुम्हाला एकदम लगेच करायचं नाही आहे. जर तुम्हाला असं वाटलं की कुठेतरी मला माझी बॉर्डर किंवा रंग चेंज करायचा आहे, जो पहिला लेअर तुम्ही मारलेला आहे किंवा पहिल्या रंगाचा शेड जो मारलेला आहे तो थोडा हलकासा सुकू द्या आणि मग तुम्ही दुसऱ्या रंगाचा शेड मारलात तरीही चालणार आहे. सो इथे आपण बॉर्डर करताना काळजी घ्यायची की आपली बॉर्डर जेवढी थिक आतल्या साईडला आहे तेवढीच थिक ती बाहेरच्या साईडला सुद्धा असायला हवी. आता तुम्ही इथे पाहू शकता की एक वेगळी अशा बॅकग्राऊंड आणि एक वेगळ्या प्रकारचा जो आपण स्वामींची आकृती जी वेगळी काळ्या रंगाने जी बनवून घेतली आहे त्याचे कटआउट्स आपण रेडी करून घेतले आणि हिअर इज द फायनल लुक. सो इथे तुम्ही पाहू शकता की किती सुंदर अशी रांगोळीचा बेस पहिल्यांदा आपण रेडी करून घेतलेला आहे आणि त्यावर आपली आकृती सजवलेली आहे. हे झालं पहिला लुक. असंच तुम्ही वेगवेगळ्या बॅकग्राऊंडसुद्धा वापरू शकता बरं का तुमच्या आकृतीसाठी. आणि म्हणूनच स्वामींची आकृती मी वेगळी रेडी रांगोळी बनवून घेतली आणि ह्या बॅकग्राऊंडची वेगळी अशी रांगोळी बनवून घेतली आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ही भक्तिमय सेवा आपल्या स्वामींसाठी जी रांगोळी थ्रू जी आपण प्रत्येक वेळेला दर गुरुवारी आणि जेव्हा आपल्या मनात काही नेगेटिव्हिटी असेल तेव्हा आपलं घर सजवण्यासाठी वापरण्यात येणारी अशी कलाकृती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. आणि या बॅकग्राऊंडचा तुम्ही वेगवेगळा वापर करू शकता. अगदी असं जेव्हा आपण मांडू तेव्हा बाजूला आपण भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ब्रह्मांड नायक असं टेक्स्टसुद्धा तुम्ही इथे सजवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुम्हालाही असेच नवीन डिझाईन्स हवे असतील रांगोळी बनवण्यासाठी तर आम्हाला नक्कीच DM करा. भेटूया अशाच नवीन आयडियाज येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो रांगोळी बनवा आणि आम्हाला नक्कीच फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.